खिचडी भात बनवायचा आहे. त्यासाठी कोथिंबीर, लसूण, अद्रक, कढीपत्ता, कांदा, हिरव्या मिरच्या असं लागणार आहे. त्याच्यासाठी वाटण काढून घ्यायचं आहे. लसूण आणि अद्रक, हिरवी मिरची आणि कोथिंबीर ह्याचं वाटण काढून घ्यायचं आहे. आणि कांदा पण चिरून घ्यायचा बारीक. डाळ तांदूळ निवडून घेतलेला आहे, वाटण काढलेलं आहे. फोडणी द्यायची आहे. तूप टाकलेलं आहे. त्यानंतर जिरं आणि मोहरी फोडणी टाकले. तर कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता हे फोडणी टाकून द्यायचं आहे. आणि वाटण काढलेलं हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर ते पण टाकायचं आहे. हळद आणि मीठ हे पण टाकायचं आहे. नंतर पाणी ओतून गरम करायचं पाणी. तांदूळ आणि डाळ धुवून घेतलेलं आहे ते पण त्यात टाकायचं. एक शिट्टी काढून द्यायची. मस्त भात आणि शिजलेला आहे. आणि एकदम खूप छान आणि खूप सोपी रेसिपी आहे. खूप छान आणि खूप टेस्टी असा हा भात होतो. तुम्हीही नक्की ट्राय करा. हा खिचडी भात खूप छान अशी चव आहे.